इसवी सन 2026 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी ज्येष्ठ महिना हा अधिक महिना आलेला आहे। तर हा जो अधिक महिना येतो तो नक्की आपल्याला आदल्या वर्षी सुद्धा ओळखता येतो का? तर निश्चित ओळखता येतो। त्यासाठी एक खगोलशास्त्रामध्ये देखील एक युक्ती देऊन ठेवलेली आहे। जो महिना अधिक महिना म्हणून पुढच्या वर्षी येणार असतो त्या महिन्यामध्ये या वर्षी कृष्ण पक्षातल्या चतुर्थीच्या आसपास सूर्याची रास बदलत असते, म्हणजे सूर्य संक्रांती होत असते। तुम्ही जर बघितलं तर आता आगामी म्हणजे 2025 चा जो ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी आहे त्यावेळेला सूर्य रास बदलतोय। त्यामुळे असा महिना कोणता आहे ते आपण बघावं की ज्याच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला सूर्य रास बदलतोय तो महिना पुढच्या वर्षी अधिक महिना असतो। अधिक महिना म्हणजे काय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्या महिन्यामध्ये सूर्य रास बदलत नाही, नाहीतर प्रत्येक महिन्यामध्ये सूर्यरास बदलत असतो। तर असा हा ज्येष्ठ महिना पुढच्या वर्षी अधिक महिना येतोय। आता ही नवीन युक्ती तुम्हाला कळलेली आहे, त्यामुळे सनातन वैदिक धर्म हा आपला किती महान आहे त्याच्यामध्ये अशा युक्त्या किंवा हे सगळं खगोल गणित जे विशिष्ट प्रकारे सांगून ठेवलेलं आहे ते पण तुमच्या या माध्यमातून लक्षात आलं असेल। जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही युक्ती जरूर पोचवा।